आपल्या लाडक्या भक्तांच्या भेटीसाठी जो देव निष्ठ पंढरी नगरीमध्ये उभा आहे, त्या पंढरी नगरीमध्ये आज आपण सगळेजण शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी आमच्या आग्रही विनंतीला मान देऊन इतर आवर्जून उपस्थित असलेल्या आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्र्यांच्या गृहमंत्री सौभाग्यवती सोनियाताई जयकुमारजी गोरे मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे पत्रकारांचे गुरुवर्य, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे महासंस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन इथं आता उपस्थित राहिलेले आपल्या पंढरपूर मंगळवेढा नगरीचे आमदार, त्यांचे बंधू सोमनाथ मालक, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलताताई डोंगे, पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष आमचे महबूबाई, ते शिरूरवरून खास इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि शिवशाही न्यूजवर त्यांचं विशेष प्रेम आहे। आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून ते नेहमी संपर्कात असतात। त्यांच्यासोबत आलेले आमचे बापूसाहेब गुरुवर्य, आमच्या वैद्य साहेब येडेताई, अनिलजी इंगोले साहेब, जे शून्यातून विश्व निर्माण करून ज्यांनी उद्योगाचा व्याप वाढवलेला आहे सांगोला नगरीमध्ये, ते आमचे इंगोले साहेब। त्याचबरोबर मुन्नाजी कोसमेंबर, आमचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत आणि इतर सगळ्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले माझे बाबा कुंवर गुंजनी गुरुजी। साधारण 95-97 चा काळ असेल, मी कोल्हापूरला कॉलेजमध्ये होतो आणि माझे मामा कैलासवासी दलित मित्र गुंजनी गुरुजी, त्यांचं साप्ताहिक होते धाराशिव समाजाचे नाव, आणि ते आजारी होते आणि त्यांनी मला मत व्यक्त केलं की सचिन, आपल्याला हे पुढे चालवायचे, माझ्या आजारपणाला हे बंद नाही होऊ द्यायचे। आणि मग कसं तरी सुरुवात केली पत्रकारितेला। जगदीश कुलकर्णी म्हणून सकाळचे तालुका प्रतिनिधी होते, त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनात आणि मामाच्या मार्गदर्शनात मी सुरू केलं आणि लहानपणापासून लिहिण्याची आवड होती, त्यामुळं थोडंसं मन रमलं तिथं। आणि त्यानंतर सकाळसाठी काही दिवस काम केलं, तरुण भारतसाठी काही दिवस काम केलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एक साप्ताहिक पण चालवलं। परंतु कोरोनाच्या दरम्यान डिजिटल मीडियाची व्याप्ती वाढत असताना एक सहज डिजिटल मीडियावर सुरू केलं आणि सगळ्या आमच्या ऑडियन्सचा इतका चांगला प्रतिसाद आला की 3 दिवसात चॅनल मॉनिटाईज झालं आणि चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून त्याच्यावर काम करत गेलो आणि पाहता पाहता आज 55,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण ओलांडला। हे 3रं वर्ष आहे। या 3 वर्षामध्ये डिजिटल मीडियाचे प्रिंट मीडियाचा फॉर्मॅट वेगळा, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा फॉर्मॅट वेगळा आणि डिजिटल मीडियाचा फॉर्मॅट वेगळा। प्रिंट मीडियामध्ये थोडंसं डिजिटल मीडियामध्ये शिफ्ट होताना काही गोष्टींची आव्हानं होती, परंतु आमचे काही चांगला सारखे मित्र, नागरिकांसारखे मित्र यांच्या सहकार्यानं मदतीनं हे घडत गेलं आणि तांत्रिक बाबी सुद्धा समजत गेल्या आणि शिवशाही न्यूज आज 3ऱ्या वर्धापन दिन साजरा करत आहे। फार काही सांगण्यासारखं नाही, आपण खूप मोठा पावला गाठायचा आहे, खूप लांब जायचं आहे। तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा याच मला या आपल्या शिवशाही न्यूज चॅनलला पुढे भविष्यात मोठं करत घेणार आहे। त्यामुळं मी फक्त बी लावलंय, त्याचं संगोपन, त्याला पाणी घालणं, खतपाणी करणं हे सगळं मी केलेलं आहे। आणि मला इथे विशेष नमूद करावं वाटेल की बऱ्याचदा पत्रकार, पोलीस, त्यानंतर प्रशासनातले अधिकारी आणि नेते मंडळी यांचं खरं तर ननद भाऊजाई किंवा सासू सुनासारखं नातं असतं। त्यांना एकमेकांशी
चालत पण नाही आणि त्यांचं एकमेकाशी पटत पण नाही फारसं. परंतु मला इथं काम करताना एक खूप छान अनुभव आला. आमचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवराडे असतील, माजी आमदार प्रशांत मालक परिचारक असतील, मनसेचे नेते दिलीप बापू असतील, आता माढ्याला नवनिर्वाचित आमदार अमित आबा असतील किंवा अनिलदादा सावंत असतील, म्हणजे जेवढी नावं घ्यावी होती या सगळ्या नेते मंडळींनी पत्रकारांशी एक संवाद डायलॉग कायम ठेवला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं एक रिलेशन बिल्डअप झालं मैत्रीचं. आणि त्यामुळं खरं तर पंढरपूर पत्रकारांची राजधानी होतं. कारण पंढरपूरमध्ये 250पेक्षा जास्त पत्रकार आहेत. एवढी महाराष्ट्रात मला वाटत नाही कुठे असतील. आणि पत्रकारिता करण्यासाठी इथे चांगलं व्यासपीठ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूर इथं व्हीआयपी ऍक्टिव्हिटीज आणि त्यामुळेच कदाचित पत्रकारांची संख्या वाढत गेली. सगळ्या पत्रकारांचं शिवशाही न्यूजच्या युट्यूब चॅनलला 55,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण काढलाय. तर शिवशाही.com या आपल्या वेबसाईटला पोर्टलला आतापर्यंत 9 लाख लोकांनी विजिट केली आहे. त्याचबरोबर फेसबुक पेज पण आपण चालवतोय. त्याच्यासोबत फेसबुक पेजला सुद्धा आपले 12,000 प्लस फॉलोअर्स आहेत. फेसबुक पेज आपण उशिरा सुरू केलं त्याची आपण स्वीकार केली आहे. आणि या सगळ्यांना लाखोमध्ये व्ह्यूज येतात नियमितपणे. त्याचं कारण म्हणजे ऑडियन्सला आपण कंटेंट आवडतो. आपण काम करताना एक फरफरपणा ठेवतो किंवा एक बॅलन्स ठेवतो की जाणीवपूर्वक कुठल्या दिशेला एका आपण जात नाही, कुठल्या एका पक्षाची बाजू घेत नाही. कदाचित ही समतोल पत्रकारिता त्याचं कारण असू शकतं. आणि या तिसऱ्या पदाचं जे घेतलं मी हा वेळ न घेता आपल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो. आणि या वर्षीपासून आपण शिवशाही महारत्न पुरस्कार सुरू केलेले आहेत. राज्यभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असलेले जे लोक व्यक्ती किंवा संस्था आहेत त्यांना आपण पुरस्कार संबोधित करतो. त्याचं आपण खरं तर ठरवलं तर 3 पुरस्कार द्यायचे. म्हणजे 3च पुरस्कार कॅटेगरीमध्ये द्यायचे. एक पुरस्कार असेल आणि 2 कॅटेगरी असेल. पण झालं असं की एक माणसं अशी समोर गेली की याला जर नाही दिलं तर नाही होईल असं. मग पहिलं वर्ष असल्यामुळे आम्ही ठरवलं की आता जेवढी होतील तेवढी करूया. पुढच्या वर्षी बघून आपण त्याच्यावर थोडं नियंत्रण ठेवूया. त्यामुळे जेवढं पहिलं वर्ष आहे तेवढं पुरस्काराची संख्या थोडीशी जास्त झालेली आहे. आम्हाला मान्य आहे पण नंबर पण आम्ही नमूद करतो. आता इथे विद्यार्थी आहे आपले पुरस्कार 11वी-12वीचे विद्यार्थी. तो बाकीवरून अपडाऊन करतो की कॉलेज रोज सायकल चालवते. गाडी घ्यायची पात्रता किंवा ऐकत नाही तर त्यांना काय झालं की सायकलला बॅटरी लावून त्यांची इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्ट केली. आणि 12वीला विद्यार्थी शिक्षण पण फारसं नाही. आणि मग असे जर मुलं समोर आले तर त्यांना पुरस्कार द्यावाच लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण पुढे वाढत गेल्या. त्यामुळं आजच्या या शिवशाही महारत्न पुरस्कारासाठी आलेले आमचे पुरस्कारते यांचंही देखील मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. संस्कृती आदित्य दिवस म्हणून संस्कृती आहे म्हणून कुणावाची त्याला तोडायचं नसतं. त्या पाहुण्यांचा आपण स्वागत केल्याशिवाय राहायचं नसतं. म्हणून सर्वांचा स्वागत आणि सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. प्रथम सत्कार होईल सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पत्नी सौ गोरेताईंचा सन्मान. मनीषाताई कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण गोरेताईंचा सन्मान करायचा आहे. शिवशाहीच्या कार्यकारी संपादक मनीषाताई यांना विनंती करणार आहे की आपण सौ गोरेताईंचा सन्मान करायचा आहे. खरं तर स्त्री क्षणाची पुस्तकांची मागणी असते. पोटात ते फक्त तिला जमू शकतं. पोटात वागवायचं, ताटात वागवायचं, घराचं मोठं करायचं. म्हणून आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्र्यांच्या सौ आमच्या ताई गोरेताईंचा सन्मान श्री मनीषाताई यांच्या हस्ते संपन्न होतोय. तदनंतर सत्कार होणार आहे तो म्हणजे राजाभाऊ माने साहेबांचा, संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य. राजाभाऊ मानेचा सत्कार कुलकर्णी सरांना कुलकर्णी बाबांनी नक्की करेल.
की आपण राजभाऊ मानेंचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय गोरेताईंचा सत्कार संपन्न होत असताना सन्माननीय राजभाऊ माने यांचा सन्मान कुलकर्णी बाबांच्या हस्ते संपन्न होतोय. पत्रकारांच्या मध्ये काम करणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणं, राजभाऊ सगळ्यांना बरोबर घेऊन काम करता. आपण काम करणं वेगळं, सर्वांना बरोबर घेऊन काम करणं, काम तेच आहे, पण फरक आहे थोडा. वारकरी उपरणं देऊन त्यांचा सन्मान होतोय. म्हणून हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, सर्व संतान की जय. त्याचबरोबर सन्माननीय रोगेताईंचा सन्मान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आणि स्वेरी कॉलेज ऑफ गोपाळपूरच्या मार्गदर्शिका ज्या पद्धतीनं लोकमानसी शिक्षण मानसी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या अर्धांगिनी म्हणून लक्ष्मी मोहिनीने काम केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अर्धांगिनी म्हणून सावित्रीबाईंनी काम केलं, त्याच धर्तीवरती आमच्या रोगेताई स्वेरी कॉलेज ऑफ गोपाळपूर मध्ये लक्ष्मी मोहिनींचं आणि सावित्रीबाईंचं काम त्या करत असताना आपण त्यांना पाहतोय. म्हणून त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. रोगेताईंनी विनंती करतो ताई आपण सत्काराचा स्वीकार करायचा. त्यानंतर सन्मानित आमचे इगळेताईंचे सन्मान या ठिकाणी इगळेताईंना सत्कारासाठी विनंती करतोय, आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. इगळेताईंचा सन्मान आमच्या सौ बिपिन कुलकर्णी या करते. सौ बिपिन कुलकर्णी ताई इगळेताईंचा सन्मान आमच्या भगिनी सौ प्रीतीताई या करते, त्यांनी तो करावा असे त्यांना विनंती आहे. दिनेश आणि सन्माननीय इंगोले साहेब चेअरमन सांगोला आर्बनी सूर्योदय परिवार. सन्माननीय चेअरमन साहेबांचा सन्मान रविभाऊ सोनार आमचे पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण इंगोले साहेबांचा सन्मान करायचा. आपण मराठवाड्याच्या कार्यालयाची जागा आहे. विरोधिका आमच्या गोसावी काकांचा सन्मान अजित देशपांडे साहेबांनी करायचा आहे. त्यांना विनंती आहे. सन्माननीय विरोधिका आमचे गोसावी काका हे मायभूमी खेळीने काँग्रेस आले, तुझ्या हालती लागून चंद्रसूर्य आले. बघा मुलाच्या मरणोत्तर बापाचा सत्कार होतोय. देशपांडे साहेबांनी विनंती आहे की आपण सत्कार करायचा आणि गोसावी काकांनी विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे. सतीश सावंत यांचा सन्मान लागला. स्वतःसाठी ज्यांनी अर्पण केला म्हणतात ते भाऊ ठरण्यात काही आवश्यकता नव्हती सर्व्हिस करावी लागल्या भाऊ, परंतु देशी सेवेची आवड म्हणून आमचे कोल्हापूर गोसावी साहेब सेवेमध्ये दाखल झाले. नारायण सुतार साहेबांनी विनंती आहे की आपण स्टेजवरती या, आपल्या हस्ते सत्कार होणार आहे. थोडं बाजूला हो सतीश सावंत यांचा सन्मान पत्रकार बंधू तानाजी जाधव यांनी करावा असं त्यांनी विनंती. त्याला तानाजी भाऊ दिनेश सर्व खरं तर सत्कार सर्वांचीच करायची इच्छा होती. महबूबबाई सय्यद पुणे जिल्हा मनसे जिल्हा उपप्रमुख यांचा सन्मान करते सन्माननीय निखिल कुलकर्णी सर यांनी करावा असं त्यांना विनंती आहे.
इंग्लिशवरती किती प्रभुत्व असावं आणि गणितवरती किती प्रेम असावं ते आमच्या बिपिन कुलकर्णी सरांकडून शिकावं. बघा शब्द बघा, इंग्लिशवरती प्रेम आणि गणितवरती प्रभुत्व. आणि कुलकर्णी गुरुजी म्हणजे आमचे नितीन बिपिनचे बाबा, त्यांचा सन्मान पंढरपूरचे आमचे सिद्धार्थ ढोळे सरने करावा असं त्याला विनंती आहे. पुढारीचे उपसंपादक आणि विवेक मंडळी माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य सन्माननीय सिद्धार्थ ढोळे सरांना विनंती करतो की सर आपण कुलकर्णी बाबांचा सत्कार करायचा आहे. ढोळे परिवार फार मोठं काम करतोय. एकीकडे कर्मराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे त्यांचे बंधू सिकंदर ढवळे सर सध्या प्राचार्य आहेत आणि आमचे सिद्धार्थ ढवळे सर विवेक पुस्तकात रिटायर झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे बंधू अमरबापू पाटील, सन्माननीय आमचे आनंदबापू पाटील, आनंदबापू आपलेही मनपूर्वक स्वागत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजित पाटील यांचे बंधू आनंदबापू पाटील. आणि कविते उपळे यांना विनंती करतो की आनंदबापू पाटील यांचा सत्कार आपण करायचा. हॅलो, आज या ठिकाणी शिवशाही विरुद्ध 40चा तिसरा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाचं औचित्य असं आदरणीय दादा आणि गोरेताई की आज शिवशाही नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांचा वाढदिवस या ठिकाणी आज आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज तिसरा वर्धापन दिनही साजरा होतोय. मी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण वाढदिवसानिमित्त आदरणीय सचिन कुलकर्णी सरांचा आपण सर्वांनी सत्कार करावा अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. सहपती या ठिकाणी कुलकर्णी सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. सचिन कुलकर्णी सर यांचा वाढदिवस असल्यामुळे शिवशाही न्यूज नेटवर्कचा वर्धापन दिन पण साजरा होत आहे. त्यामुळे सहपती या ठिकाणी सर्व मान्यवरांनी त्या लोकांचा सत्कार करायचा आहे. पंढरपूर नवीन सोलापूर जिल्हा नवीन तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवशाही न्यूज नेटवर्क या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या शिवशाहीचे संस्थापक अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमच्या डिजिटल मीडियाचे पंढरपूर शहर अध्यक्ष आदरणीय सचिनजी कुलकर्णी सर यांचा आज वाढदिवस असल्यामुळे वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आपण कृपया स्थानापन्न व्हावं. त्यानंतर सन्माननीय विठ्ठल सहकारी साखर बाबा पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांचे बंधू सन्माननीय आनंदबापू विनंती करतोय की आपण शिवशाही न्यूजच्या या वर्धापन दिनाला शुभेच्छा पण म्हणावं आपण व्यक्त करावं, शुभेच्छा द्याव्या अशी बापू विनंती आहे. सभापती सुनीताई मॅडम तसंच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया राजताई माने, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आदरणीय प्रेमलताताई रोगे मॅडम, तसेच उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असलेले पत्रकार बंधू, उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ. खरं तर सर्वप्रथम कुलकर्णी साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि या आपल्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्याही आपल्याला शुभेच्छा देतो. आपण कायम या समाजासाठी आपल्या न्यूजच्या माध्यमातून
समाजासाठी उपयोगी, समाजाच्या भल्यासाठी आपण कायम लढत आहात आणि खरं तर पत्रकारिता ही या समाजाचा एक चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो आणि त्या माध्यमातून आपण समाजासाठी असंच आपल्या हातून चांगलं कार्य करावं आणि आपण या समाजासाठी काय ना पुढं चांगलं काम करावं. जास्त वेळ घेणार नाही, वैज्ञानिक माझ्यावर भरपूर आहे. परत एकदा आपल्याला वाढदिवसाच्या आणि वर्धापन शुभेच्छा देतो आणि माझ्यावर सर्वोच्च बोलून आमदार अभिजित दादा पाटील आणि ग्रामस्थ येऊ शकले नाही त्याबद्दल मी व्यक्त करतो. आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि करतो. धन्यवाद बापू. त्यानंतर विनंती आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ प्रेमलता लोके काही शुभेच्छा देतील, काही द्याव्या अशी काही विनंती आहे. आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शुभचिंतक, कुलकर्णी फॅकल्टी. आज जो दिन आहे शिवशाही न्यूज चॅनलचा, त्याच्या निमित्त मी आणि कुलकर्णी साहेबांचा पण आज वाढदिवस आहे. त्याच्यानंतर सर्वांना मी कारखान्याच्या वतीनं, आबांच्या वतीनं, रोगेश्वरांच्या वतीनं शुभेच्छा देते. आणि पत्रकारिता आता सध्याच्या युगामध्ये सोपं काम राहिलेलं नाही. खूप विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण असं त्यांना काम करावं लागतंय. त्यामुळं त्यांचं कौतुकच आहे. त्यांनी छोट्या गटातून चालू केले आणि आता कुठं त्यांना 3 वर्ष पूर्ण होत आहेत, पण त्यांनी चांगला मोठा टप्पा गाठलाय. त्यांचे युजर्स बघून असं कळालं त्यांच्या बोलण्यातून. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि पुणे जिल्हा मनसे उपप्रमुख सन्माननीय महबूब मनसे मनसे नेते यांनी शिवशाही न्यूजला शुभेच्छा देतील, त्यांनी द्याव्या अशी त्यांना विनंती आहे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी शिवशाही न्यूजला वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. एक आल्यापासून एक वाक्य वाचतोय की लेखणीचे दान तलवारीला. माझा असा समज झालाय आता की गर्दी पाहिल्यानंतर हा दाग सचिन सरांचा दिसतोय. मला लेखणीचंच आहे पण सचिन सरांचा पण भाग आहे आणि सचिन सरांचे आज वाढदिवस पण आहे, त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा. तसं पाहिलं गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही फैजल भाईच्या माध्यमातून शिवशाही न्यूज चॅनलचं काम पाहतोय. ज्याप्रमाणे शिवशाही हे नाव आहे त्याप्रमाणेच या न्यूज चॅनलचं काम आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणे, त्याच्यावर न्याय मिळवणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम. एक पत्रकारिता म्हणून, एक पत्रकार म्हणून, एक स्तंभ म्हणून सचिन सर आणि त्यांची टीम करत आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या शिवशाही न्यूजला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय बाबांना विनंती आहे की आपण सुद्धा शिवशाही न्यूजला शुभेच्छा द्यायचे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आदर्श मुख्याध्यापक आणि सचिन सरांचे पिताश्री. सदादेव काजी हजाता सदा राम नामे मध्ये केव्हाचा सदर्मीच चाले सदा उत्तमाचा शही धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या वृत्तीप्रमाणे माझा मुलगा सचिन कुलकर्णी या पत्रकार ह्याच्यामध्ये काम करतोय आणि चांगलं उत्तम पद्धतीने काम करतोय. त्याचं फळ आज पाहायला मिळालं तर त्याच्या या कार्याला माझ्या अनेक उत्तम शुभाशीर्वाद, समर्थांचे आशीर्वाद आणि माझे आशीर्वाद. जय जय रघुवीर समर्थ. पत्रकारांचा एक चांगला मित्र असणारा एक पंढरपूरमधील चांगला सुप्रसिद्ध फोटोग्राफर
आदरणीय वशिलबाई यांना विनंती करतो की आपण आपलं मत व्यक्त करावं. आज या ठिकाणी शिवशाही न्यूज चॅनलच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा व वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या सौभाग्यवती आदरणीय गोरेताई, खऱ्या अर्थानं पत्रकारांचा आवाज, पत्रकार बांधवांचे विविध प्रश्न राज्यामध्ये मांडण्याचं ज्यांनी महत्वपूर्ण काम केलं ते डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ माने साहेब, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आदरणीय गोंदेताई, सूर्योदय अर्बन बँकेचे आदरणीय आमचे निवडे साहेब, आर्थिक बंधू आदरणीय आनंद पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय व्यासपीठ. खरं तर आज या ठिकाणी मी सचिन सरांना शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. सर्वप्रथम एक फोटोग्राफर म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. ते आज तुम्हा सर्वांना परिचित आहेत, एक पत्रकार आहेत. त्यांनी न्यूज चॅनल सुरू केलं, त्या माध्यमातून काम केलं. त्यामुळे ते फोटोग्राफर आहेत आणि फोटोग्राफर म्हणून या ठिकाणी प्रगती करतोय त्याचा मला निश्चितच फोटोग्राफर म्हणून अभिमान आहे. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर अतिशय खडतर प्रवासातून पंढरपूर तालुक्यातील रोपणे गाव जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या फोटोग्राफी व्यवसायाची सुरुवात केली. त्यापूर्वी ते एसटीमध्ये कंडक्टर या पदावरती कार्यरत होते. त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी आपल्या एसटीच्या सेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा केली. त्यानंतर फोटोग्राफीमध्ये यश मिळवलं आणि कुठेतरी मनाला वाटायला लागलं मुळामध्ये सचिन सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, सर्वगुण संपन्न असं ते व्यक्तिमत्व आहे. ते कवी देखील आहे. मग त्यांनाही वाटलं अनेक समस्या आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून मांडूया व कुठेतरी त्याला आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करूया. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं शिवशाही न्यूजची स्थापना केली. खरं तर साहेब मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं, आत्ताची जर का महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर ती थोडलेली आहे. महाराष्ट्र जर प्रगतीपथावर घेऊन जायचं असेल तर खऱ्या अर्थानं शिवशाही आली पाहिजे या मताचा मी आहे. आणि नक्कीच या शिवशाहीच्या माध्यमातून सचिन सर ते काम करते. त्यांना मी पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि एक दुसरी गोष्ट या ठिकाणी मला प्रदर्शनाला जाणवते, कोणत्याही क्षेत्रामध्ये सध्या स्पर्धा आहे. फोटोग्राफर क्षेत्र असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, हे अपवादात्मक चित्र मला बघायला मिळतंय. तर एखाद्या पत्रकार बांधवाच्या वर्धापन दिनाला एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित राहत नाही, हे त्यांनी खऱ्या अर्थानं गमावलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं इथे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व फोटोग्राफर बांधवांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय माने साहेब, आमच्या पंढरपुरातील सर्वच पत्रकार बांधव अतिशय म्हणजे या शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. किंवा आपल्या क्षेत्रातला जर का एखादा पत्रकार बांधव प्रगती करत असेल तर 100% त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका सगळे पत्रकार बांधव करीत असतात. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करणे देखील गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मी सचिन सरांना त्यांच्या या पुढील वाटचालीस मनापासून मी शुभेच्छा देतो. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी यावर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेचा रेकॉर्ड ब्रेक अशी यात्रा भरली गोरेताई. 20 लाखाच्या पुढे त्या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित होते. भाविक भक्तांनी यात्रा त्या ठिकाणी सुखरूप पार पाडली. पंढरपूरमध्ये यात्रेनंतरच्या स्वच्छतेचा प्रश्न फार मोठा असतो. यात्रेनंतर अख्खं पंढरपूर शहर उपनगर आजारी पडतं आणि 8 ते 9 दिवस पंढरपूरकरांना फार त्रास सहन करावा लागतो. पण जयाभाऊंनी सुरुवातीला स्वच्छता अभियान राबवलं आणि ते अभियान राबवताना मानेसाहेब जयाभाऊंचा टी शर्ट होता, त्या टी शर्टवर बॉस असं लिहिलेलं होतं. हातामध्ये झाडू घेऊन त्या ठिकाणी स्वच्छता अशी केली की स्वतः भाऊ मंदिरात आल्यामुळे
पंढरपूर असं काही क्लीन झालं की पंढरपूर वारीनंतर पेशंट कोणी त्या ठिकाणी आजारी पडलेलं नाही. आमचे डॉक्टर असं चांगलं काम जयभाऊनी या ठिकाणी केलं. नंतर जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये झाडू भाऊने बघितले. त्यामुळे परवा जो सत्कार झाला त्या सत्कारामध्ये सुद्धा भाऊनी त्या सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुढे बोलवले आणि भाऊंचं बघून त्या ठिकाणी प्रशासनही एवढं लागलं की आमचे आदरणीय कलेक्टर साहेब त्या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरी गेले, चटईवर बसून त्यांनी चहा केला. हे सगळं पंढरपूरमध्ये आम्ही बघतो, आमच्या डोळ्यांनी बघितलं, पंढरपूरमध्ये बघितलं. इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक IPS अधिकारी IAS अधिकारी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन चहा पितोय हे आम्ही बघितलं आणि याचं सगळं सिंहाचं श्रेय केवळ जयभाऊला या ठिकाणी जातं. आम्हाला दादा खरंच आम्ही यावर्षी पंढरपूरकर जनता पंढरपूरकरची आजूबाजूची सगळी लोक आम्ही यावर्षी समाधानी आहोत. कारण मला जयभाऊ सारखा एक डॅशी पालकमंत्री या ठिकाणी भेटला. आम्ही भाऊचे जनता दरबार बघतो, तुम्हाला कन्व्हिन्स करताना सचिन सरांनी किती प्रयत्न केले ते आम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि भाऊंनी सांगितलं मी आदेश देतो कार्यक्रम तुम्ही घ्या, कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि तो कार्यक्रम आज आपण आल्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडतोय. मी पंढरपूरच्या आमच्या सर्व डिजिटल मीडिया प्रकारांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपला विनंती करतो ताई की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज या शिवशाही न्यूजचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासाठी आज मी इथं उपस्थित झाले. खरं तर स्टेजवरील सर्व मान्यवर आणि इथं जमलेले सगळे पंढरवासी आणि पंढरपूरवासी आणि आपले सगळे न्यूजचे सगळे मित्र पत्रकार बंधू, या माऊलीच्या पंढरपूरमध्ये येण्याचा माझा पहिलाच कार्यक्रमासाठी येण्याचा पहिला प्रसंग आहे. खरं तर एवढ्या मोठ्या शहरामध्ये किंवा एवढ्या मोठ्या या पंढरीच्या नगरीमध्ये माझ्यासारखीने यावं का नाही हा खूप मोठा प्रश्न मला पडला होता आणि शिवशाही सारख्या न्यूज चॅनलसाठी मी यावं का नाही हा पण माझ्याकडे खूप मोठा प्रश्न पडला होता. खरं तर हे मंत्री साहेबांनी जयकुमार गोरे साहेबांनीच येण्याचं ठिकाण होतं, पण त्यांच्या कामाच्या सगळ्या एवढ्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत आणि त्यांनी भाऊंना खरं तर विनंती केली किमान तुम्ही येत नसाल तर किमान वहिनी तरी यावं. मला त्यांनी विनंती केली तर मी असं विचार केला की एका पत्रकाराच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर खरं तर मला पत्रकारांची भीतीच वाटते, कारण आपण काहीतरी चुकून बोलावं आणि त्याची न्यूज व्हावी असं बिलकुल मला खरंच भीतीदायक वाटतं. पण आपण ज्यावेळेला ठामपणे कुठल्या तरी गोष्टीमध्ये काम करत असतो त्यावेळेला घाबरण्याचं काही काम नसतं आणि असं मला वाटतं की आपण जनतेची सेवाच करतोय तर मग घाबरण्याचं काही काम नाही. अखंडपणे भाऊंच्या बरोबर काम करते. कुलकर्णी साहेबांनी प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यांनी मला असं विनंती केली की खरं तुम्ही एवढं काम करताय, तुम्ही न येण्याचं कारण काय त्यांनी मला विचारलं. पण जिथं भाऊंनीच जावं, आमदार साहेबांनी जिथं जावं तिथं बायकोनी जावं असा काही नियम नाहीये. त्यामुळे मी असं ठरवलं की अरे प्रत्येक अशा कार्यक्रमासाठी आपण जावं का नाही, आपण त्यासाठी पात्र आहोत का नाही. आपण केलेल्या कामाचं चीज असं वेगळं असं काहीतरी व्हावं असं कधी नेहमी वाटत असतं आणि तिथं जिथं आपण कामाचं केलेलं चीज होतं तिथं जाण्याचा मी प्रयत्न करते. खरं तर सचिन साहेब तुम्हाला एवढ्यासाठी मी शुभेच्छा देण्यासाठी आले की तुम्ही मगाशी उल्लेख केला की या पंढरी नगरीमध्ये 250 न्यूज चॅनल आहेत. आता पहा 250 न्यूज चॅनलची काही गरज आहे का, तर
मोठी आहे, येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे, भक्तांची संख्या मोठी आहे आणि इथं होणारा प्रत्येक प्रसंग न्यूज होऊ शकतो आणि ती चांगली न्यूज तुम्ही उचलण्याचा प्रयत्न करता. खरं तर पत्रकारिता ही पारदर्शकता असणारी गोष्ट आहे. ती किती पारदर्शकता असते ही खूप महत्वाची गोष्ट. आता आमच्यासारख्या ठिकाणच्या भागामध्ये बघा, आमच्या विरोधातले पत्रकार आहेत, आमच्या बाजूनी पत्रकार आहेत, ते काय बोलतील सांगता येत नाही. पण मगाशी तुम्ही म्हणाले की तुमच्या इथले सगळे पत्रकार तुमच्या बरोबर असतात आणि तुमच्या बरोबरीने ते अगदी समावून काम करतात. त्याचं मला खरं कौतुक करायचं. कौतुक करत असताना प्रत्येक जण तुम्ही एकमेकांशी किती संलग्न होऊन काम करता ती गोष्ट महत्वाची होऊ शकते. आता भाऊनी केलेल्या कामाचं मगासपासून तुम्ही कौतुक केलेलं. खरं तर मला माझ्या नवऱ्याचंच कौतुक ऐकताना फार अभिमान वाटतो, फार म्हणजे फार. मी त्यांच्या या सगळ्या संयोजन मध्ये संयोजन करत असताना या पंढरपूर नगरीचं मी बऱ्याच वेळा त्यांच्या बरोबर होते. मी सगळ्यांना सांगत होते की पंढरपूरची वारी ही खूप सुंदर होणारच आहे, पण त्याच्यापेक्षाही वेगळं काय होणार आहे का ते आपण पाहायचं आहे आणि ते पाहण्यासाठी मी पण उत्सुक होते खरं तर. पण जिचं जसं जसं नियोजन होत गेलं ना, तसं तसं कौतुक ऐकत गेले ना, तसं मला त्यात भाग घ्यावा असं वाटलं आणि भाऊंनी केलेल्या कामाची व्यवस्था पाहण्यासाठी मला जावंसं वाटलं आणि मी प्रत्येक ठिकाणी जाऊन ती व्यवस्था पाहिली, व्यवस्थित होते का नाही. पण अक्षरशः मी सगळ्यांचं इथून पुण्यापासून इथंपर्यंत कौतुक करते, सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सगळ्या नियोजनाचं, की खूप सुंदर आणि अप्रतिम अशी व्यवस्था यावेळेच्या पंढरपूर नगरीमध्ये येईपर्यंत वारीची सगळ्या भक्तांची झालेली होती. आणि खास करून जे महिलांसाठीची जी व्यवस्था होती ती खूप खास झाली आणि मी अजूनपर्यंत आता आपली एकादशीहून किती दिवस झाले का, पण मी आजही प्रत्येकाच्या तोंडातून फक्त आपल्या आमदार साहेबांचं जयभाऊंचं कौतुक ऐकते, खूप छान वाटते. आणि इथून पुढच्या सुद्धा वारीला त्यांना काम करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांनी त्यांचं खूप कौतुक केलंय आणि त्यांनी आत्ताच सांगून टाकले की पुढचे नियोजन तुम्हाला करायचं आहे. इतकी चांगली पोचपावती कुठलीच असू शकत नाही आणि त्यांचे आभार मानायचे थोडेच आहेत. आणि खरं तर आत्ताच जाहीर करून टाकते की मी पुढच्या वारीमध्ये मी पण नक्की असणार आहे, कारण माझी ही खूप अशी इच्छा झालेली आहे की ती व्यवस्था करत आम्ही पुढं सरकणार आहे आणि आम्ही आवर्जून त्यात भाग घेणार आहे आणि त्यासाठी कौतुक करणारे तुम्ही सगळे पत्रकार बंधू असावे अशी आमची विनंती आहे. अर्थात काम केल्यानंतर परत एकदा कुलकर्णी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खरं तर तुम्ही माझ्या घरी आला होता, तुम्ही मला विनंती केली. मला असं वाटतं की इतकी विनंती करण्याची पण खूप काही गरज नव्हती, पण तुम्ही माझं कौतुक करत 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 विनंती केली. माझा अगदी कसा कल आहे बघून, कसा माझा हे आहे बघून तुम्ही विनंती करत होता. मी तुमच्याकडे अगदी टक लावून बघत होते की तुमच्या मॅडम पण तिथं आलेल्या होत्या, मी त्यांच्याकडेही बघत होते. खूप विनंती केली त्यांनी, काही आवश्यकता नव्हती. तुम्ही हक्काने मला बोलवा, मी इथं दर वेळेला येत आहे आणि माझ्या हातून सेवा करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि खरं तर तुम्ही तुमच्या मॅडमचं कौतुक करत असताना मला तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही म्हणालात मॅडम माझ्या बरोबर खूप साथ दिली त्यांनी. तुमचंही मॅडम खरंच खूप कौतुक आहे, कारण शेवटी घरातल्या स्त्रीनंच मदत करावी लागते. आता हे कौतुक माझ्यासाठी पण आहे. आणि खरंच तुमचं परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि ह्या शिवशाही न्यूजला अशीच भरभराट होत राहू अशी पण मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो. धन्यवाद ताई. आपण ज्याप्रमाणे नक्कीच बघायला मिळणार आहे आणि आपण जो मनोदय व्यक्त केला की पुढच्या वारीला आपणही सहभागी होणार आहे. आम्ही नक्कीच सर्व पत्रकारांच्या वतीने आपल्याला शब्द देतो माने साहेबांच्या समोर की
की आम्ही पॉझिटिव्हली सकारात्मक बातम्या लावून वारी जास्तीत जास्त कशी बरेल आणि वारी जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोहोचेल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. यानंतर एक सत्कार या ठिकाणी घ्यायचा आहे. कमलताई तोंडे मॅडम यांचा सत्कार प्रज्ञाताई बारसकर यांनी कला वाचन विद्यालयाने करतो. आदरणीय कमलताई तोंडे. यानंतर अजय तपकिरे पुरस्कार प्राप्ती यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वराज्य दर्शन मालिकेमध्ये एक उत्कृष्ट भूमिका करणारे अजयजी तपकिरे एक उत्कृष्ट नट एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना महाराष्ट्र परिचित आहे असे पुरस्कार प्राप्त अजयजी तपकिरे यांना मी विनंती करतो की आपण सर्व पुरस्कारार्थी मान्यवरांच्या वतीने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी शिवशाही न्यूज यांच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पंढरपूरच्या पुण्यनगरीमध्ये आजच्या या सोहळ्यावर उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग, पत्रकार आणि कुटुंबातील भगिनी, खरं तर आज शिवशाही न्यूजचा 3रा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने पहिल्यांदा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं. त्यामध्ये त्यांनी मला कलारत्न पुरस्काराने गौरवलं, याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं धन्यवाद देतो. महत्वाचं काय आहे तर पुरस्कार ही कौतुकाची थाप असते पाठीवरती, परंतु त्यापेक्षा जास्त पुरस्कार जबाबदारी असते. त्याचबरोबर केलेल्या कामाचं व कौतुक आहे, पण इथून पुढे यापेक्षा चांगलं काम करता यावं ही जबाबदारी उचलली असते. आणि खरं तर शिवशाही न्यूज चॅनल नावातच शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. हे पुरस्कार देण्याची सुरुवात शिवाजी महाराजांनी सुरू केली होती. हंसाजी रावांना हंबीराव हा पुरस्कार दिला, प्रतापराव गुजरांना कुर्तुजी गुजर प्रतापराव हा पुरस्कार दिला, बाजी जेतेंना संजयराव पुरस्कार दिला आणि ती परंपरा आता चालू आहे आणि सर्व क्षेत्रामधल्या चांगल्या लोकांना असे पुरस्कार दिले जातात. त्याबद्दल मी शिवशाही न्यूजचे मनापासून आभार मानतो. जास्त वेळ मिळत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालिकेमध्ये बहिर्जी नाईकची भूमिका ज्यांनी केली ते असे अजय तपकिरे साहेब यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर मी आमचे सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक मित्र आणि सल्लागार ज्यांना आम्ही मानतो त्यांच्या माध्यमातून आम्ही पंढरपूरमध्ये बारकाईने पत्रकारिता करू शकतो असे आमचे राजाभाऊ शाहपुरकर यांना मी विनंती करतो की आपण आपला सत्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. आदरणीय राजाभाऊ शाहपुरकर, पंढरी वार्ता न्यूज नेटवर्कचे संपादक, ज्यांच्यामुळे आम्ही सर्व नवोदित पत्रकार बांधव या ठिकाणी राजाभाऊ शाहपुरकर, कृपया आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण सत्कार करायचा राजाभाऊचा. आदरणीय माळी साहेब आपण सत्कार करायचा. त्यानंतर उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब या दोघांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रतिबिंब प्रतिष्ठान म्हणून पत्रकारांसाठी प्रतिष्ठान काम करत आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सहकार्य करण्याचं काम हे प्रतिष्ठान करत आहे. आणि मी ताईंना आवर्जून सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांना ज्यांनी प्रतिष्ठानकडे अर्ज केले त्या पत्रकारांना जवळपास 15 लाख रुपयाचा निधी कालपर्यंत पत्रकारांना शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये देण्याचं काम आदरणीय आमचे पालकमंत्री जयाभाऊ चंद्रकांत दादा पाटील आणि आमचे संस्थापक अध्यक्ष राजामाणी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. डिजिटल मीडियामधला पत्रकार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा, नंतर त्यांनी पत्रकारिता करावी ही भूमिका आदरणीय राजामाणी साहेबांची
आणि काही तुम्ही म्हणतात की 250 पत्रकार आहात, पण 250 पत्रकार आमच्या पंढरपूरमध्ये खमके पत्रकार आहात. तुमच्या भागातली पत्रकारिता वेगळी, आमच्या भागातल्या पत्रकारिता नक्की वेगळीची धार आहे आणि धार कधीही तुम्हाला टोचत नाही, रुचत नाही अशी धार आहे. ही धार केवळ आणि केवळ आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय राजेमाने साहेब यांच्याकडे ही धार आहे. पंढरपूरची पत्रकारिता फार आगळीवेगळी आहे. जयभाऊंनी सुद्धा पत्रकारितेचं कौतुक केलं. आपल्या मनात जी शंका कुशंका पंढरपूरच्या पत्रकारितेबद्दल होत्या त्याही सर्व दूर झाल्या असं मी या ठिकाणी मानतो. आमच्या सर्व पत्रकारांना घडवणारे विद्यापीठ आणि महाराष्ट्रामध्ये जे सध्या एक डॅशिंग पत्रकार म्हणून ज्यांनी लोकमत गाजवला, नंतर अनेक वर्तमानपत्र गाजवले आणि अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा त्यांचा सल्ला घेतात असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एक मनोरंजन या ठिकाणी माने साहेबांच्या भाषणावर व्यक्त होईल. मनोरंजन मोगाशी सर, प्राध्यापक मनोरंजन मोगाशी सर, कृपया आपल्यास विनंती आपण आपलं मनोरंजन भूमिका या ठिकाणी व्यक्त करावं. खंडवरून आलेले आहेत मोगाशी सर. हॅलो. आज शिवशाही न्यूजच्या या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि या शिवशाही न्यूजचे संपादक सन्माननीय सचिन सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून आलेले 20 क्षेत्रातील मान्यवर आणि सन्माननीय व्यासपीठ, मी शिवशाही न्यूजच्या कार्याबद्दल एवढंच सांगतो. मी काही भागातून आलेला आहे. संभाजीनगर खेड्यातल्या माणसापासून तर शहरामध्ये असलेल्या बंगल्यातल्या माणसापर्यंत, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत समाजामध्ये ज्या ज्या महत्वाच्या बातम्या, त्या बातम्या सर्वात अगोदर फ्लॅश होत असेल आणि आमच्या शाळा महिन्यामध्ये जाणाऱ्या मुलांच्या कानाजवळ जो मोबाईल असतो तो मोबाईल शिवशाहीच्या न्यूजचा असतो हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळं शिवशाहीच्या या कार्याला मी आभारभर शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या निमित्ताने सरांना देखील मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्याला, पुढील कार्याला विश करतो. मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आदरणीय राजेमाने साहेब आपलं बोलणं. आपल्या सर्वांचे मित्र सचिन कुलकर्णी, त्यांच्या पत्नी कुलकर्णी ताई, कुलकर्णी बाबा, शिवशाही न्यूज चॅनल परिवारातले सर्व सदस्य यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी जमलेले समस्त पंढरपूरचं राज्यभरातील विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर, पंढरपूरच्या आषाढी वारीला एक नवी दिशा देण्याचा इतिहास ज्यांनी घडवला असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दयाभाऊ यांच्या पत्नी आदरणीय गोडेताई, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रोंगेताई, येळेताई, महबूबबाई, इंगोले साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत, या कार्यक्रमात आशीर्वाद द्यायला म्हणा किंवा सचिनचे हात बळकट करायला म्हणा या ठिकाणी उपस्थित असलेले आणि आजचे पुरस्कार प्राप्त आमचे मित्र सिद्धार्थ गवळे, राजेभाऊ शहापूरकर, ज्यांना पुरस्कार देऊन गौरविलं जातं. राज्याच्या आपल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो असे आमच्या अहिल्यानगरचे इक्बाल शेख, उत्तर महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष अहिल्यानगरचे सुभाष शिंदे, सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष
प्राध्यापक प्रवीण नागणे, आमचे पंढरपूर तालुका अध्यक्ष जाधव, सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधूंनी, भगिनींनो, नेहमी आपण कार्यक्रम लांबला, प्रमुख पाहुणा उशिरा आला की टिकेटची झोड उठवत असतो, बऱ्याच वेळा तिथे दुधाही करत असतो, याचं भान असलेला मी त्यामुळं कार्यक्रम लांबत चाललेला असताना स्वतःला बोलायची संधी मिळाल्यानंतर किती बोलावं याचं गणित मला पक्क कळतं. त्यामुळं तुम्ही घाबरायचं कारण नाही. व्याख्यान किंवा भलं मोठं भाषण वगैरे मी बिलकुल करणार नाही. मी सचिन आणि त्याच्या परिवाराचं अभिनंदन करतो की फार हुशार आहे ती मंडळी, अर्थात कुलकर्णी गोरे माने वगैरे यांना शक्य नाही. वाढदिवस अगोदर सचिन, तुझा आदर्श आम्ही नेहमी सदैव घेत राहू. आता पुढच्या माझ्या वाढदिवसाला मी पण काहीतरी कार्यक्रम गमतीचा भाग सोडू, परंतु आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक मोठं काम उभं राहावं या तळमळीतून सचिन अगदी जसं सुपरस्टार रजनीकांत एका जमान्यात कंडक्टर होता, तसा आमचा हा सचिन एका जमान्यात कंडक्टर होता, परंतु आज त्याच्या हातातला बूम भल्या भल्या नेत्यांना हादरवण्याचं काम करतोय. ह्यात हा विषय आमच्यासाठी कौतुकाचा आहे. तुला फॉलोअर किती आहे, तुझं रीच किती वाढतोय, यापेक्षाही तू माणसं किती जोडतोय हे संघटना. त्यामुळं मी खूप खूप शुभेच्छा देतो की आपला हा परिवार या दृष्टिकोनातून मोठा होतोय. आणि गोरेताई, तुम्ही भाषणात म्हणालात की पत्रकार म्हटलं की मी घाबरते. गोरेताई, पत्रकार म्हटलं की तुम्ही घाबरता असं म्हणाला भारत, तर यापुढे तुम्ही घाबरू नका. त्याचं कारण असं की आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्यात जवळजवळ 12,000 सदस्य आहेत आणि या क्षणापासून हे 12,000 भाऊ तुमचे आहेत. जया भाऊवर देखील दादागिरी करायची असेल तर हे भाऊ तुमच्यावर गेले. त्यामुळे पत्रकारांना घाबरू नका. नाही, अहो आमच्या बहिणीला अधिकार आहे आणि भाऊ म्हणून आम्ही नक्की हेच सांगू की कुणालाही घाबरायचं नाही. प्रसंगी जयाभाऊ जरी आमचे मित्र असले तरी आमच्या बहिणीची दादागिरी त्यांना सहन करावी लागते. त्यामुळे गमतीचा जरी भाग असला तरी तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आम्ही अशी पत्रकारांची खळी राज्यात तयार करतोय, झालेली आहे की जे जिथं समर्थन करायचं तिथं आम्ही मागं पुढं पाहत नाही. याचा अनुभव तुम्ही आणि तुमच्या परिवारानं या मागच्या काळात घेतलाय. राज्यातले अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक घेत आहेत. जिथं आक्रमण करायचं तिथं आक्रमणच करायचं, परंतु तिथं समर्थन करायचं, तिथं कशाचीही क्षमा बाळगायची नाही. या भूमिकेतून पंढरपुरातील आणि राज्यातील आम्ही सगळे पत्रकार चळवळ उभी करतोय. त्या चळवळीला आमच्या एका सहकार्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आणि या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व मंडळी, आधीपासून आत्ता ज्यांनी भाषण केलं कन्नडहून आलेले, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की पुरस्कार हा नेहमी जबाबदारी वाढवणारा असतो. हे जरी खरं असलं तरी पुरस्कारामुळं आपल्या स्वतःला तर आनंद होतोच होतो, परंतु आपला कुटुंब, आपले कुटुंब आणि आपला मित्रपरिवार, त्याला मिळणारा आनंद त्याचं मोल नसतं, त्याला खूप आनंद होत असतो. आणि त्या आनंदाचे वाटेकरी होण्याची संधी सचिन कुलकर्णी आणि त्याच्या टीमला दिली. त्याबद्दल मी सचिनचं अभिनंदन करतो. जाता जाता
आपल्याला सांगू इच्छितो की प्रतिबिंब प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान आपण स्थापन केलं. देशातील हे पहिलं प्रतिष्ठान आहे की पत्रकारांच्या मुलामुलींसाठी आणि पत्रकारांच्या कुटुंबासाठी काम करणारं हे प्रतिष्ठान आदरणीय चंद्रकांत दादा यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात आपल्याकडे सूचना मांडण्यापेक्षा त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही पत्रकारिता क्षेत्रासाठी काम करता, परंतु तुमच्या कुटुंबाचं काय. तर या प्रश्नाला उत्तर म्हणून हे प्रतिबिंब प्रतिष्ठान आपण सुरू केलं आहे. माझी राज्यातल्या पत्रकारांना विनंती आहे की जे खरे गरजू पत्रकार आहेत, जे खरंच अडचणीत पत्रकार आहेत, अशांनीच अर्ज करावे, जेणेकरून हे आपलं काम योग्य ठिकाणी पोहोचेल, त्याचा खऱ्या अर्थानं फायदा होईल आणि आपल्या ज्या पत्रकारांच्या मुलामुलींच्या नव्या पिढ्या येत आहेत त्यांना खऱ्या अर्थानं मदत होईल. ही देखील अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. मला यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा मागतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद दादा. खरं तर आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. मोठ्या शहरांची आपले स्थान निर्माण केले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत बहिर्जी शेकडो क्षेत्रस्थे खुले केले. क्षेत्र तेथे रस्ता आणि गाव तेथे समृद्धी हे घोषवाक्य घेऊन त्यांची ही चळवळ अहोरात्र काम करत आहे. त्यासाठी शेकडो स्वयंसेवकाची फौज त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजसेवा विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. माननीय शरद पवार यानंतरचा पुरस्काराचे मानकरी वृंदादेवी मुन्नागिरी गोसावी, वीरमाता म्हणून. माननीय वृंदादेवी मुन्नागिरी गोसावी देशाची सेवा करण्यासाठी आपल्या पोटा गोळा देणे हे जगातील सर्वात मोठे समर्पण आहे आणि त्या मुलानेही आपल्या मातृभूमीची सेवा करताना जीवाचे सर्वोच्च बलिदान देणे ही त्याहून मोठी गोष्ट आहे. शहीद मेजर कुणाल गोसावी यांनी आपल्या मातृभूमीसाठी जीवाची बाजी लावली, तर त्यांच्या आईने भूमातेच्या प्रेमासाठी आपल्या काळजावर दगड ठेवून आपला सुपुत्र देशाला अर्पण केला. अशा वीर पुत्राला जन्म देणाऱ्या या वीर मातेला लाख लाख सलाम. भारत माता की जय. वंदे मातरम. कर चले हम पिता त्यांनी तंग दिया. कारण कुणाल गोसावी साहेबांनी भारत मातेची सेवा करत असताना भारत मातेला प्राण अर्पण केला. अशा वीर माता पित्यांचा पुरस्कारानं सन्मान या ठिकाणी धनंजय पाटील म्हणून त्यांना पुरस्कार दिला जातोय. धनंजय पाटील पतीच्या निधनानंतर दुःख बाजूला सारत आपल्या मुलांसाठी आई आणि वडिलांची भूमिका करून आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले. त्यांना चुकीच्या गोष्टी तसेच व्यसनांपासून दूर ठेवून एक चांगला माणूस घडवले. आज त्याचे चिरंजीव अविरत समाजाची सेवा करत आहेत आणि इंगवले. ग्रामीण भागात जन्म आणि शिक्षण घेऊनही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत एक साम्राज्य आपण उभे केले. सूर्योदय उद्योग समूहाच्या नावाने सुरू केलेल्या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य तर सुधारले, त्याचबरोबर शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. आपल्या गावाचे आपल्या भागाचे नाव उज्ज्वल केले. आपल्या उद्योगाचा आलेखही उगवत्या सूर्याप्रमाणे चर्चा राहिला आहे. उद्योग विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन आपला सन्मान करण्यात येत आहे. या पुरस्काराचे मानकरी आहेत माननीय सिद्धार्थ ढवळे सर. माननीय सिद्धार्थ ढवळे आपल्या बालेदार लेखणीतून समाजाचे विविध प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून आपण जगासमोर मांडले. दीनदलितांना न्याय देण्यासाठी आपण लेखणी झिजवली. पंढरपूर आणि परिसराच्या विकासात आपल्या पत्रकारितेने मोलाचे योगदान दिले आहे. त्याबद्दल पत्रकारिता विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन आपला गौरव करण्यात येत आहे.
नंतरचा पुरस्कार आहे अश्विन कल्लासकर यांना. माननीय सिद्धार्थ ढवळे आपल्या बालेगार लेखणीतून समाजाचे विविध प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून आपण जगासमोर मांडले. दीनदलितांना न्याय देण्यासाठी आपण लेखणी झिजवली. पंढरपूर आणि परिसराच्या विकासात आपल्या पत्रकारितेने मोलाचे योगदान दिले आहे. त्याबद्दल पत्रकारिता विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन आपला गौरव करण्यात येत आहे. पुढचं नाव आहे अश्विन कल्लासकर यांचं. दिनेश माननीय अश्विन कल्लासकर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण शिवकालीन क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवले. लाठीकाठी, तलवारबाजी, मार्शल आर्ट याबरोबरच शिवकालीन दांडपट्टा या क्षेत्राला आपण क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळावी यासाठी शेकडो विद्यार्थ्यांना आपण शिवकालीन क्रीडा प्रकार असलेला दांडपट्टा शिकवून त्या स्पर्धेत केले आहे. आपल्या या प्रयत्नांना क्रीडा विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन आम्ही मानाचा मुद्रा करतो. पुढे जाऊ नका प्लीज, पुढे जाऊ. यापुढील पुरस्काराचे मानकरी आहेत उद्धव कोल्हे पाटील. एक मिनिट. माननीय उद्धव कोल्हे समोर दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत असतानाच आपण आधुनिक शेतीची कास धरून शेवगा शेतीकडे वळाला. सुरुवातीला 5 एकर यशस्वी केल्यानंतर आपल्या भावांना आणि मुलांना मिळून 13 एकर शेवगा शेती सुरू केली आणि 2024-25 सालात आपण तब्बल 55 लाखाचे उत्पन्न घेतले. तसेच आपण महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण आणि सहकार्य देत आहात. नाविन्याची कास धरून काळ्या भागातील शिवशाही महारत्न सन्मानित करण्यात येत आहे. यापुढील पुरस्काराचे मानकरी आहेत संतोषी गवटे साहेब. माननीय संतोष त्यामुळे आपल्या या साधनेला वंदन करून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषविद्या या विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार आपला सन्मानपूर्वक बहाल करण्यात येत आहे. यापुढील बाळगण्याचा प्रकाश पडला आहे. धर्माबाबत सर्वच जण बोलतात, मात्र स्वतः धर्माचरण करताना अनेकदा चुकतात. ही गोष्ट इतिहासाच्या बाबतीतही होत असते. मात्र धर्माचरण कसे असावे आणि इतिहासातील घटनांमधून आपण काय घ्यावे याचे अचूक विश्लेषण आपण समाज माध्यमातून करत आहात. त्याची दखल घेऊन आपला शिवशाही महारत्न पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. धन्यवाद. हे पहा पुरस्कार वितरण सोहळा सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. त्यांचा सत्कार होतोय. माननीय नंदकुमार राऊत मंत्रालयातील जिंदगीची नोकरी करत असतानाही आपण आपली साहित्याची नाळ तुटू दिली नाही. आपण नौशाद हा आत्मचरित्रपर ग्रंथ लिहून पती पत्नीच्या नात्याची पिन किती घट्ट असते याचे उदाहरण दिले आहे. सहज सुंदर लिखाणामुळे हे पुस्तक लोकप्रिय ठरले. पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. आपल्या कामाच्या व्यापातून आपण साहित्यावर ठेवलेली निष्ठा म्हणूनच पुरस्कारास पात्र आहे. आपल्या साहित्य सेवेबद्दल महाराष्ट्र पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यानंतर सन्माननीय शिवाजी शिंदे साहेब. माननीय शिवाजी शिंदे आपण विद्यापीठात कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी म्हणून काम पाहत असताना दुसरीकडे साहित्य सेवेचे अविरत कार्य सुरू आहे. आजवर आपणास साहित्य सेवेसाठी 27, कैवार या पुस्तकासाठी 36, अंतस्थ भूमकार या कविता संग्रहाला 17, तर माणसातला देव माणूस बापूरावजी जाधव या चरित्र ग्रंथाला 3 असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या साहित्य सेवेची दखल घेऊन आपल्या पुरस्काराच्या संख्येत शिवशाही महारत्न पुरस्काराची भर घालताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. यापुढील पुरस्काराचे मानकरी आहेत निखिल जाधव साहेब. माननीय निखिल जाधव अतिशय कमी वयात आणि विद्यार्थी दशेतच आपण आपल्या कल्पनांना साकार केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना गाडी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यावर उपाय म्हणून आपण स्वतः संशोधन करून इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. अतिशय कमी खर्चात ही सायकल आपण तयार केली आहे. आपल्या या संशोधनाचा भविष्यात समाजाला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आपला संशोधन विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यापुढील पुरस्काराचे मानकरी आहेत मनोजी मोकासे साहेब. मनोज मोकासे असे म्हणतात, शिक्षक हा कधीच निवृत्त होत नाही. आपल्याकडे पाहून याची प्रचिती येते.
लौकिक अर्थाने आपण शिक्षकी पेशातून निवृत्त झाला असला तरी आपण वेगवेगळ्या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्याने देऊन फक्त विद्यार्थ्यांना नाही तर एकूणच समाजातील प्रत्येक घटकाला ज्ञानाचे अमृत पाजत आहात. सर्वच महापुरुषांचे चरित्र आपल्या वक्तृत्वातून जनमानसात रुजवण्याचे आपण महान कार्य करीत आहात. आपण करत असलेल्या या समाज जागृतीची दखल घेऊन आपणास शिवशाही महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यापुढील पुरस्काराच्या मानकरी आहेत रेखा किशोरी टाक. रेखा किशोरी टाक साहेब आणि रेखाताई आपण दोघेही पुढे यायचंय. रेखा किशोरी टाक हस्तरेषा ही तशी प्राचीन विद्या आहे, परंतु आपण या विद्येमध्ये प्रावीण्य मिळवले. या विद्येचा वापर करून मनोधैर्य खचलेल्या अनेकांना आपण मार्गदर्शन करत आहात. इतकेच नव्हे तर आपल्या क्षेत्रातील तज्ञांची आणि अभ्यासकांची मोठ बांधून आपण श्री क्षेत्र पंढरपूर येथे राष्ट्रीय पातळीवरचे हस्तरेषा व वास्तू संमेलन घेतले. या क्षेत्रातील अनेक पुरस्कार देखील आपले महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यापुढील पुरस्काराचे मानकरी इकबाल भाई शेख. माननीय इकबाल शेख, आपण पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना समाज आत्मसात करून आपण डिजिटल मीडिया क्षेत्रातही नावलौकिक मिळवला आहे. त्याबद्दल आपणास शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात येत आहे. यानंतर पुरस्काराचे मानकरी सन्माननीय बंडू अण्णा पवार. माननीय बंडू पवार, ग्रामीण भागात खरं तर व्यसनमुक्ती हे अवघड काम आपण स्वीकारले असून तंटामुक्ती अध्यक्ष या नात्याने आपण गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा प्रयत्न करत आहात. तसेच संघर्ष योद्धा मनोजदादा दरांगे यांच्या आंदोलनावेळी आपण आपल्या परिसरातील कुणबी नोंदींचा शोध घेऊन अनेक मराठा बांधवांना कुणबी दाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आपण समाजासाठी करत असलेल्या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन आपणास शिवशाही महारत्न पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. यानंतरचं नाव आहे सेवा विठ्ठल चरणाशी. सेवा विठ्ठल चरणाशी. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असे म्हणतात. सर्व वापर करून आपण वाया जाणाऱ्या अन्नाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. हा लघुपट पाहून आषाढी वारीत अनेक अन्नदात्यांनी शिजवलेले अन्न टाळून कोरडे अन्न पदार्थ आणि आता फक्त शेवटचे सेवा विठ्ठल 2 ते 4 पुरस्कार बाकी आहेत. त्यामुळे पुढे जाऊ नका. समाजासाठी भोजन व्यवस्था तयार आहे. कार्यक्रम संपलेच जेवण मग सुरू होणार आहे. आरसा आहे असे म्हणतात. या प्रभावी माध्यमाचा योग्य वापर करून आपण वाया जाणाऱ्या अन्नाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. हा लघुपट पाहून आषाढी वारीत अनेक अन्नदात्यांनी शिजवलेले अन्न टाळून कोरडे अन्न पदार्थ वाटण्याचा निर्णय घेतला. हे या लघुपटाचे यश आहे. त्यामुळे या लघुपटाच्या संपूर्ण टीमला शिवशाही बहाल करण्यात येत आहे. सन्माननीय अमोलजी महानवसर. महासमाज पत्रकारितेचे शिक्षण घेऊन आपल्याला मोठ्या वृत्तसंस्थेत काम करण्याची संधी राखूनही आपण आपले कार्यक्षेत्र म्हणून गावाची निवड केली. त्याचबरोबर अतिशय अल्पावधीत आपण शिवशाही महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यापुढे सन्माननीय फैजल पठाण साहेब. सुमारे 2 वर्षापूर्वी आपण शिवशाही न्यूज शिरूर प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले. विधीची मान्यता समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिरूर सारख्या शहरात आपण आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शिवशाही न्यूज या वृत्तसंस्थेला आपण शिरूर भागात घराघरात पोहोचवले. आपल्या या कामाची दखल माननीय शुभम कोरे. सातारा हे ऐतिहासिक शहर आणि स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात महाराष्ट्र पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. फैजल पठाण साहेब. प्रथम फैजल पठाण साहेब. सुमारे 2 वर्षापूर्वी आपण शिवशाही न्यूज शिरूर प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले. विधीचे मान्यता समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिरूर सारख्या शहरात आपण आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शिवशाही न्यूज या वृत्तसंस्थेला आपण शिरूर भागात सातारा हे ऐतिहासिक शहर आणि स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात आपण शिवशाही न्यूज प्रतिनिधी म्हणून व्यापक काम करत आहात. आपण तालुक्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात शिवशाही न्यूजला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. त्याची दखल घेऊन आपण शिवशाही महारत्न पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. यापुढील पुरस्काराचे मानकरी आहेत
तातेराव बनसोडे. तातेराव बनसोडे शिवशाही कुलगुरू प्रतिनिधी म्हणून आपण अतिशय चमकदार कामगिरी करत आहात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण केलेले वार्तांकन लोकप्रिय ठरले होते. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी देखील आपण आंदोलनाला मोठी प्रसिद्धी दिली. त्याचा परिणाम म्हणून कुलगुरू तालुक्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवशाही वेगाने वाढत आहे. आपले हे योगदान लक्षात घेऊन आपण शिवशाही महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. माननीय तातेराव बनसोडे शिवशाही कुलगुरू प्रतिनिधी म्हणून आपण अतिशय चमकदार कामगिरी करत आहात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण केलेले वार्तांकन लोकप्रिय ठरले होते. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी देखील आपण आंदोलनाला मोठी प्रसिद्धी दिली. त्याचा परिणाम म्हणून कुलगुरू तालुक्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवशाही वेगाने वाढत आहे. आपले हे योगदान लक्षात घेऊन आपण शिवशाही महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. माननीय पायलगांधी कोणत्याही बातमीचे हे निवेदनावर अवलंबून असते. प्रतिनिधी पत्रकार आणि संपादकांनी लिहिलेल्या मजकुराला आपण वृत्त निवेदनाच्या माध्यमातून तसेच आपल्या दयेदार आवाजातून योग्य न्याय देत आहात. महाराष्ट्रातील अनेक न्यूज चॅनल आपण आपल्या आवाजाने सजवले आहेत. शिवशाही न्यूजच्या बातम्यांना देखील आपण आपल्या उत्कृष्ट वृत्त निवेदनाने अधिक प्रभावी बनवले आहे. त्यासाठी शिवशाही महारत्न पुरस्काराने आपला गौरव करण्यात येत आहे. यानंतर श्रीपूर डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या काही निवडी होतील. मी आदरणीय माने साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या संघाच्या पदाधिकाऱ्यांचे पत्र वितरित करायचे. श्रीपूर पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार आमचे विजयकुमार देशमुख यांना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी डिजिटल मीडिया सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झाली. आदरणीय विजयकुमार देशमुख आपण आपलं निवडीचं पत्र या ठिकाणी मान्यवरांचे हस्ते स्वीकारायचे. कृपया जेवण घ्यायचे कोणी जाऊ नये. यानंतर काही निवडी या ठिकाणी संपन्न होत आहे. विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचे पत्र माने साहेबांनी द्यावा असं मी विनंती करतो. त्यानंतर श्रीपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुखदेवजी साठे डिजिटल मीडिया श्रीपूर शाखेचे अध्यक्ष सुखदेव साठे आपणही आपलं पत्र या ठिकाणी स्वीकारायचे. कृपया जेवण घ्यायचे कोणी जाऊ नये. यानंतर श्रीपूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक बागडे आपणही आपलं पत्र स्वीकारा. त्यानंतर सचिव दादा माने सल्लागार राजूभाई मुलानी पीटी शिवशरण महादेव जाधव सर्वांनाच विनंती आपण आपलं निवडीचं पत्र या ठिकाणी स्वीकारायचं. आणि सर्वांना विनंती स्टेजच्या मागे कार्यक्रमाच्या मागे हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. सर्व पुरस्कारार्थी कृपया व्यासपीठावर या सगळ्यांचे फोटो आपल्याकडे आपले घ्यायचे. इकडे वा सर्व. रवींद्र सानप कृपया आपण व्यासपीठावर यायचे. रवींद्र सानप आणि अनिल दादा बांडे कृपया आपण लवकर व्यासपीठावर